सिंहगड किल्ला आणि तानाजी मालुसरे यांचा पराक्रम. गड आला पण सिंह गेला. नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अशी घटना जाणून घेणार आहोत जी ऐकताना आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावरती शहारे येतात. ही कथा आहे सिंहगड किल्ल्याची आणि स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीर तानाजी मालुसरे यांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या इतिहासात अनेक शूरवीरांनी आपल्या रक्ताचे बलिदान दिले. त्यामध्ये तानाजी मालुसरे यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाते. त्यांचा पराक्रम, त्यांचे स्वराज्याप्रती असलेले प्रेम आणि त्याग यामुळे ते आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात जिवंत आहेत. सिंहगड किल्ला पुण्याजवळील एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पूर्वी या किल्ल्याला कोंढाणा म्हणून ओळखले जात असे. हा किल्ला डोंगर रांगांमध्ये वसलेला असून त्याचे स्थान अत्यंत रणनीतिक होते. या किल्ल्यावर नियंत्रण मिळवणे म्हणजे पुणे परिसरावर नियंत्रण मिळवण्यासारखे होते. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काही किल्ले मोगलांच्या ताब्यामध्ये द्यावे लागले होते. त्यामध्ये कोंढाणा किल्ल्याचाही समावेश होता. मात्र महाराजांच्या मनात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आणण्याची तीव्र इच्छा होती. काळ पुढे सरकत गेला. स्वराज्य विस्तारत होते. अनेक किल्ले पुन्हा जिंकले जात होते. मात्र कोंढाणा अजूनही मोगलांच्या ताब्यात होता. या किल्ल्याचा किल्लेदार होता उदयभान राठोड. तो अत्यंत शूर आणि युद्धकुशल योद्धा मानला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकण्याची मोहीम आखली. ही जबाबदारी त्यांनी आपला विश्वासू सरदार तानाजी मालुसरे यांच्यावरती सोपवली. विशेष म्हणजे त्यावेळी तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे लग्न ठरले होते. संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. अशा वेळी महाराजांचा निरोप तानाजींपर्यंत पोहोचला. तानाजींनी स्वराज्याला प्रथम प्राधान्य दिले. त्यांनी प्रसिद्ध शब्द उच्चारले, आधी लग्न कोंढाण्याचं, मग रायबाचं. हे शब्द केवळ वाक्य नव्हते, तर स्वराज्यासाठी असलेल्या निष्ठेचं प्रतीक होते. मुलाच्या लग्नापेक्षा स्वराज्याचं कार्य अधिक महत्त्वाचं मानून तानाजी मालुसरे यांनी मोहिमेवरती निघाले. तानाजींनी आपल्या मावळ्यांसह कोंढाण्याकडे कूच केली. किल्ला अत्यंत मजबूत होता. सर्व बाजूंनी कडक पहारा होता. सरळ मार्गाने हल्ला करणे अशक्यच होते. मग तानाजींनी एक धाडसी योजना आखली. किल्ल्याच्या एका उभ्या काठावरून रात्रीच्या अंधारामध्ये गड चढण्याचा निर्णय घेण्यात आला. लोककथांनुसार यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने दोर काट्यावर बांधून त्यानंतर मावळे एकामागून एक किल्ल्यांवरती चढू लागले. रात्रीच्या अंधारात ही मोहीम सुरू झाली. मावळींनी अतिशय शांतपणे किल्ल्यात प्रवेश केला. काही वेळातच मोगल सैनिकांना याची चाहूल लागली आणि भीषण युद्ध सुरू झाले. युद्ध इतके भयंकर होते की तलवारींचे आवाज आणि रणगर्जना संपूर्ण किल्ल्यांवरती घुमू लागला. तानाजी स्वतः आघाडीवरती लढत होते. त्यांनी अनेक शत्रूंना पराभूत केले. याच दरम्यान तानाजी आणि उदयभान राठोड यांच्या समोरासमोर लढाई झाली. दोघेही पराक्रमी योद्धे होते. तलवारींचे घाव एकमेकांवरती पडत होते. लढाई दरम्यान तानाजींची ढाल तुटली तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या पागोट्याचा वापर करून लढाई सुरू ठेवली. अखेर या भीषण युद्धात तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले. मात्र त्यांचे मावळे खचले नाहीत. तानाजींचे बंधू सूर्याजी मालुसरे यांनी सैनिकांना धीर दिला. त्यांनी महागार घेणाऱ्या सैनिकांचा मार्ग बंद केला आणि सर्वांना लढण्यास प्रवृत्त केले. मावळ्यांनी नव्या जोमाने हल्ला केला. अखेर कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकला. किल्ला स्वराज्यात आला. विजयाची बातमी रायगडावरती पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा आनंद तर झाला, मात्र तानाजींच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्यांचे डोळे पाणावले. त्यावेळी महाराजांच्या तोंडून इतिहासामध्ये अजरामर झालेले शब्द बाहेर पडले. ते म्हणजे गड आला पण सिंह गेला. या एकाच वाक्यामध्ये महाराजांच्या मनातील वेदना व्यक्त झाल्या. किल्ला मिळाला होता, पण स्वराज्याचा एक पराक्रमी सिंह कायमचा आपल्यातून निघून गेला होता. तानाजींच्या बलिदानानंतर कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले. हे नाव तानाजींच्या शौर्याची आठवण करून देते. आजही सिंहगड किल्ल्यावरती तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. हजारो पर्यटक आणि इतिहासप्रेमी दरवर्षी येथे भेट देतात. त्या ठिकाणी उभे राहिल्यावर स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव होते. तानाजी मालुसरे यांनी आपल्याला शिकवले की कर्तव्य, निष्ठा आणि त्याग यांच्यापेक्षा मोठे काही नाही. त्यांनी स्वराज्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. मित्रांनो, आज आपण ज्या स्वातंत्र्याचा आणि अभिमानाचा अनुभव घेतो त्यामागे अशा अनेक वीरांचे बलिदान आहेत. तानाजी मालुसरे यांचे नाव त्यामध्ये सर्वात अग्रस्थानी घेतले जाते. त्यांचा पराक्रम पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
जय शिवराय, जय तानाजी मालुसरे, जय महाराष्ट्र. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू अशाच एका नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत